कोरोना वायरस पर अब तक हुई तहकीक में जो सबसे अहम मालूमात मिली है उसमें बताया गया है कि वायरस से मुतासरीन की बड़ी तादाद उन लोगों की है जिनमें क़ुव्वत मुदाफ़ियत की कमी है। अहम बात यह है कि क़ुव्वत मुदाफ़ियत यानी इम्यूनिटी पावर की कमी सबसे ज़्यादा ज़ईफ़ अफराद में होती है। इसी तहकीक को सामने रखते हुए अब ज़ईफ़ लोगों की सेहत पर ध्यान दिया जा रहा है। यहाँ तक कि ज़ईफ़ लोगों को घरों में रहने और क़ुव्वत मुदाफ़ियत बढ़ाने का मशवरा दिया जा रहा है। नांदेड़ ज़िला इंतज़ामिया ने भी इसी मफरूज़े को नज़र में रखते हुए घर घर जाकर ज़ईफ़ अफराद की सेहत की जांच करने का मंसूबा बनाया है। इसके लिए नांदेड़ में टीमें तश्कील दी गई हैं जिनमें आंगनवाड़ी खवातीन मुलाजिमीन के साथ महकमे सेहत के मुलाजिमीन भी शामिल हैं। लेकिन आंगनवाड़ी मुलाजिमाएं इस काम को करने से कतरा रही हैं। इन मुलाजिमों का मानना है कि इन्हें इनके कामों का मुआवजा ठीक से नहीं दिया जा रहा है। वहीं सेहत से मुताल्लिक इन्हें मालूमात भी नहीं है और कोरोना के दौर में लोगों की सेहत को जांचना खतरनाक साबित हो सकता है। अंतर्गत जे दवाखाना जंगमवाडी आहे त्या ठिकाणी ट्रेनिंगला आम्हाला बोलून आम्हाला जे आज साहित्य देण्यात आलेले आहे बीपी शुगर हे तपासण्याचे ते प्रत्येक घराघरामध्ये जाऊन आम्हाला तपासायचं आहे आणि त्यांनी विमा काढलेला आहे 50 लाखाचा। पण जोपर्यंत अंगणवाडी सेविका ह्या प्रत्येक घरामध्ये जाऊन चेक करेल आणि त्यांना जर कोणती बिमारी असेल आणि त्या जर ह्याचा अंगणवाडी सेविकेला जर हे झालं तर ते 50 लाखाचा विमा ती अंगणवाडी सेविका जिवंत असताना मिळणार आहे का, फक्त ते त्यांच्या मुलासाठी। तर त्याच्यासाठी आम्हाला हे काम जर तुम्ही सगळं अंगणवाडी सेविकेला देत आहात तुम्ही शासकीय कर्मचारी म्हणून, तर तसंच अंगणवाडी सेविका ही मानधन तत्वावर असून शासकीय कर्मचाऱ्याच्या तत्वावर नाही आहे। त्यासाठी आम्हाला वेतनामध्ये तुम्ही सहभागी करा, प्रत्येक काम तुम्ही आम्हाला द्या। आम्ही नाही केलं तर त्यावेळेस आम्हाला तुम्ही बोला। आता जर आम्ही काम नाही केलं तर आम्हाला सरळ वरून म्हणतायत की हे जर काम जर तुम्ही नाही केलं तर तुम्ही आम्हाला लेखी द्या। यांनी आम्हाला लेखी कोणती दिली नाही की तुम्हाला काय झालं तर त्याची जिम्मेदारी आम्ही घेऊ म्हणून, पण आम्हाला म्हणतायत की लेखी द्या। आम्ही कोणत्या तत्वावर आम्ही लेखी द्यावं? आम्हाला जर करता वेतन असतं तर आम्ही आज लेखी दिलेली असती। नांदेड महानगर अंतर्गत आणि ICDS अंतर्गत आज अंगणवाडी सेविका यांना 50 वर्षावरील लाभार्थ्यांना सर्वे करण्यासाठी सांगितलेलं आहे। या सर्वेमध्ये जे 50 वर्षाच्या वरचे लाभार्थी आहेत म्हणजे रुग्ण आहेत त्यांचा बीपी शुगर आणि दमा तपासायचा आहे आणि या 3 तपासणीमध्ये अंगणवाडी सेविकेला फक्त 1 दिवस आपल्याला ट्रेनिंग दिलेली आहे। या ट्रेनिंगच्या अंतर्गत बीपी कसा चेक करायचा आहे, दमा कसा पाहायचा आहे आणि शुगर कशी टेस्ट करायची हे सांगितलेलं आहे। आणि हे झाल्यानंतर आम्ही प्रत्येक एरियामध्ये रोजचे 25 घरं करणार। त्या 25 घरामध्ये 50 वर्षाच्या वरील लोकांना आम्ही तो लाभ देणार आहेत आणि तो लाभ घेणार आहेत। आता प्रश्न हा आहे की अंगणवाडी सेविका ही एकदम अशी म्हणजे शिकलेली नाही आहे। तिचा कोर्स काही ANM GNM किंवा MPWचा नाही आहे। आता ही रिस्क अंगणवाडी सेविकेवर आलेली आहे। आम्ही हे कार्य करायला तयार आहोत। अंगणवाडी सेविका प्रत्येक कामाला नाही म्हणत नाहीत, पण ही माहिती जर आम्हाला अंगणवाडीच्या एरियामध्ये गेल्यानंतर प्रत्येक ठिकाणी अडचण अशी येणार आहे की पहिल्यांदा आम्हाला घरी गेल्यानंतर अंगणवाडी सेविकेला घरात येऊ देतील की नाही हा प्रश्न आहे। आणि दुसरी गोष्ट गेल्यानंतर जर सुशिक्षित लोक असतील तर तिथं आम्हाला विचारतील की तुमचा कोर्स झालेला आहे का, त्यावेळेस आम्ही काय उत्तर देणार हा प्रॉब्लेम आहे। तिसरी गोष्ट म्हणजे अंगणवाडी सेविकेला जेव्हा जेव्हा प्रश्न विचारतील तर फक्त काय बीपी तपासतील, शुगर तपासतील आणि दमा तपासतील का, आणि त्याच्यामध्ये जर समजा बीपी तपासताना त्या माणसाला पुढच्या माणसाला कोविडचे लक्षणं जर असतील तर त्या अंगणवाडी सेविकेला किती प्रॉब्लेम येणार आहे। आणि तो आणि त्यातल्या त्यात तिचे म्हणजे पूर्णतः फक्त आता आज आम्हाला 50 लाखाचा विमा जाहीर केलेला आहे। 50 लाखाच्या विमामध्ये आज अक्षरशः अंगणवाडी सेविकेच्या डोळ्यात पाणी आलेलं आहे की तो विमा आम्हाला नको, पण हे आम्ही काम दुरूनच करू। आम्ही सर्दी ताप खोकला हे लक्षण विचार करू, पण हे आम्हाला आजचं काम हे जबरदस्ती थोपलेलं आहे। तरी शासनाचे निदर्शन आहे आणि जिल्हा अधिकाऱ्याचे निदर्शन असल्यामुळे आम्ही अंगणवाडी सेविका हे काम करायला तयार आहोत। पण फक्त आम्हाला एवढंच म्हणायचं आहे की अंगणवाडी सेविका प्रत्येक कामाला दिसत आहे तसंच आम्हाला शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा देण्यात यावा। अंगणवाडी सेविकेला जर शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा दिला तर ती ही सगळे कामं करायला तयार आहे।